ठरलं तर मग या मालिकेचा प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 25 जुलैचा एपिसोड आलाय प्रेक्षकांनो. आणि आजचा एपिसोड खतरनाक, धमाकेदार, सुपर डुपर हिट, तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा, बघत राहा. ठरलं तर मग सुरुवातीला त्यांनी तो गुंड दाखवलाय ज्या गुंडाने पैसे विलास मर्डर केसच्या वेळेला मधुभाऊंना दिले होते ना, तो गुंड. तर आता त्या गुंडाला इन्स्पेक्टर घेऊन येतात आणि अर्जुनला म्हणतात हाच तो गुंड आहे. अर्जुन सर, हा तोच महिपतचा माणूस आहे ज्याने बँकेतून कॅश काढून विलासला दिली आहे. आता इथे त्यांनी तो प्रसंग व्हिज्युअलाइज करून दिलाय. अकाउंट कोणाचं आहे वगैरे तिथे सायली आणि अर्जुन गेले होते ना, नाटक केलं होतं त्यांनी, तेव्हा त्यांना कळलं होतं की हे सगळे पैसे महिपतनेच दिले एक्सेट्रा एक्सेट्रा. तो प्रसंग आपल्याला व्हिज्युअलाइज करून दिलाय. आता अर्जुनने सांगितलं इन्स्पेक्टरला की याला कोणालाही भेटू देऊ नका आणि सुरक्षित ठेवा उद्याच्या हिअरिंगपर्यंत. कोणाला कळता कामा नये की हा आपल्याकडनं साक्ष देणार आहे. मग पोलीस त्या गुंडाला अगदी सुरक्षित जागेवर ठेवतात. तेवढ्यात चैतन्य येतो आणि अर्जुनला म्हणतो हे बघ अर्जुन, हे काही आहे. अर्जुन म्हणतो हे काही आहे. चैतन्य म्हणतो अरे त्या सरंजामेने आपल्यापासून बऱ्याच गोष्टी लपून ठेवल्या आहेत अर्जुन. आता ती गोष्ट काय आहे ना प्रेक्षकांनो, ती त्यांनी या वेळेला हायलाईट केलेली नाही आहे. आणि आता तो प्रसंग आहे ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो. आता महिपत दामिनीला भेटायला आलाय तिच्या ऑफिसमध्ये. महिपतला आणि दामिनीला सॉलिड टेन्शन आलाय. महिपत म्हणत असतो मॅडम तुम्ही काल बोलल्या एका फटक्यात आपण केस हरू शकतो, जिंकू पण शकतो. ते ऐकून माझ्या डोळ्याला डोळा नाहीये. रात्रीपासून मी नुसतं या खुशीहून त्या खुशीवर, त्या खुशीहून या खुशीवर होतोय मॅडम. आता दामिनी म्हणते हो मी पण हाच विचार करतेय शिखरे की अर्जुनचा शेवटचा वार काय असणार आहे. असला कुठला पुरावा असेल जो त्याने लपवून ठेवला असेल काय. महिपत म्हणतो त्याच्याकडे जर खरंच काही असं असेल तर तुम्ही काय करणार आहे. नाही म्हणजे साक्षीला वाचवणार कसं आपण. दामिनी म्हणते शिखरे तुम्ही आणि साक्षीने हा जो काही लपवाछपीचा खेळ खेळला ना मध्ये, तो ना प्रचंड महागात पडलेला आहे बरं का आपल्याला. आणि मी सांगितलं तसं जर साक्षीने कोर्टात मान्य केलं असतं, विलास मर्डर केसच्या वेळेला साक्षी आश्रमात होती हे तिने मान्य केलं असतं ना, तर खूप गोष्टी सोप्या गेल्या असत्या मला. नाही तुम्हाला तर स्वतःचीच अक्कल चालवायची असते ना. या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल ना तर आपल्याला एकच गोष्ट करायची आहे. आणि आता महिपत म्हणतो कुठली. बघा प्रेक्षकांनो दामिनीने आता काय उत्तर दिलंय. दामिनी म्हणते साक्षीच्या गळ्याभोवतीचा फास दुसऱ्या कोणाच्या तरी मानेभोवती आवळायचा आणि हे करायला उत्तम बळीचा बकरा आहे आपल्याकडे. महिपत म्हणतो कोणता बकरा आहे. त्यावर आता दामिनी म्हणते ती प्रिया उर्फ तन्वी रविराज किल्लेदार. महिपत म्हणतो म्हणजे प्रियाचा बकरा बनवायचं म्हणजे नेमकं काय करायचं. आता ही दामिनी सांगते म्हणजे अर्जुनने जर ऐन वेळेवर काही हुकमी एक्का काढलाच तर सगळं प्रियाच्या माथी मारून मोकळं व्हायचं. त्यावर महिपत म्हणतो करा 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 त्या प्रियाचा बळीचा बकरा कराच, नाहीतरी ती भुईला भारच आहे, जगाला तिचा काही उपयोग नाहीये. करा करा त्या प्रियाला बळीचा बकरा करा. पाहिलं ना प्रेक्षकांनो, आपण सगळे प्रेक्षक लोक लईच हुशार आहे नाही का. आपल्याला आधीच मालिकेची स्टोरी कळली होती. बरं त्यातूनही काल दिवसभर विचार केला मी आणि जो विचार मी केला ना अगदी तेच समोर आलं बरं का. सांगते सगळं सांगते. पुढे तुम्हाला खूप उत्सुकता आहे ना काय झालं ऐकण्याची, त्यामुळे बघत राहा. तर आता अर्जुनने त्याच्या घरच्यांना बोलवलंय बरं का रात्रीच्या वेळेला आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतोय तो. आता महिपत आणि दामिनीने ठरवलंय की जरी अर्जुनने काही जरी काढलं मध्ये तर प्रियाला समोर करायचं आणि मोकळं व्हायचं. म्हणजे प्रियानेच खून केलाय असं तिच्यावर टाकून द्यायचं आणि साक्षीला या केसमधून मोकळं करायचं. पण आता नेमकं काय झालं ना प्रेक्षकांनो, अरे भारी दाखवलंय त्यांनी, बघत राहा. आता प्रतापराव म्हणतात काय रे अर्जुन, अरे उद्या आम्ही कोर्टात यायचं. प्रतापराव अर्जुनला म्हणत असतात. मग आता अर्जुन म्हणतो हो डॅड, उद्या शेवटची हिअरिंग आहे मधुभाऊच्या केसची आणि मला तुम्ही सगळेजण आता असं तो पुढे बोलणार. तेवढ्यात पूर्णाजी म्हणतात अरे बेटा आमचा आशीर्वाद तुझ्या सोबतच आहे. अर्जुन म्हणतो अगं पूर्णाजी ते तर मला माहितीच आहे, पण उद्या मला तुम्ही सगळेजण हवे आहात हिअरिंगमध्ये. कल्पनाताई म्हणतात आम्ही तुझ्यासोबत कोर्टात यायचंय उद्या. आता अर्जुन म्हणतो हो येस मामा. मग आता कल्पनाताई म्हणतात अरे पण तू यापूर्वी बऱ्याच केसेस लढल्या, आम्ही कधी असं तुझ्यासोबत कोर्टात नाही आलो निकालाच्या वेळेला. तर आता प्रतापराव पण म्हणतात हो रे अर्जुन, आता हे नवीन काय. सायली म्हणते कल्पनाताईंना आई अहो ही केस बाकीच्या केस सारखी नाहीये ना. पण आता बघा पूर्णाजी म्हणतात अरे अर्जुन बेटा मला ना तिथे कोर्टात खूप वेळ नाही रे बसता येणार. मग अर्जुन पूर्णाजीच्या जवळ जाऊन म्हणतो अगं आजी तू नको टेन्शन घेऊ, तुझ्या कम्फर्टची सगळी जबाबदारी घेईल मी आणि चैतन्य असेल की तुझी देखरेख करायला. अगं उद्या जेव्हा कोर्टामध्ये जज निकाल देतील ना
तेव्हा तुम्ही सगळेजण मला तिथे हवे आहात. अगं मी तर सुमन काकूला, नागराज काकाला आणि सगळ्यांना बोलवणार आहे कोर्टात उद्या. म्हणजे सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही फॅमिली मला उद्या कोर्टामध्ये हव्या आहेत अशी माझी इच्छा आहे. आता थोडासा पॉज घेतलाय प्रतापरावांनी आणि ते म्हणतात बरं, अर्जुन एवढी रिक्वेस्ट करतोय आणि त्याला जर खरंच आपल्या सपोर्टची गरज असेल तर आपण तिथे जायलाच हवं. आता प्रियाला टेन्शन आलं ना. पूर्णाजी म्हणतात बरं खरं आहे बाबा प्रताप तुझं, तसंही मला माझ्या अर्जुनचं मन मोडता येत नाही. मग आता अर्जुन पटकन पूर्णाजीला मिठी मारतो आणि म्हणतो या माझी आजी, थँक्यू सो मच आजी. तर आता बघा प्रेक्षकांनो, प्रियाचे धाबे दणाणलेत ना. ती विचार करायला लागते, अरे देवा, हा उद्या सकाळी सगळ्यांना कशाला नेतोय कोर्टामध्ये? काय चाललंय याच्या डोक्यात? प्रतिमा, कल्पना कशाला हजर हव्यात कोर्टामध्ये? काय घडणार काय आहे कोर्टामध्ये उद्या असं? पण आता प्रेक्षकांनो एक मोठा ट्विस्ट आला ना समोर. काय झालं माहिती का? म्हणजे ते ना असे आपल्याला सगळ्यांना असे जरा हादरवून देतात बरं का, आणि मग लगेच बॅकआउट करतात. झालं कसं, कोर्टामध्ये मैपत आला ना प्रतिमा आत्यासमोर. म्हणजे सुरुवातीलाच माझ्या डोक्यात हे आलंच होतं एपिसोड बघताना की अर्जुन आता सगळ्यांना कोर्टात नेणार म्हणल्यावर मैपत तिथे असणारच, आणि प्रतिमा आत्या येणार म्हणल्यावर तर बघायची गोष्टच नाही. पण बघा काय घडलंय. आला मैपत समोर आला प्रतिमा आत्याच्या. तर आता सायली पण खुश होऊन जाते आणि विचार करते चला आता उद्यापासून सगळं बदलणार आणि सगळं पूर्वीसारखं होणार. पण प्रियाला आलंय टेन्शन, कसं होईल, काय होईल, आता काय होणार. आणि आता बघत राहा प्रेक्षकांनो. मी तर एक रिक्वेस्ट करेल की आज जेवढे प्रेक्षक बघतायत ना, ठरलं तर मग त्यांनी सगळ्यांनी एक लाईक करायला विसरू नका. सगळ्या प्रेक्षकांनी लाईक करा प्रेक्षकांनो. अंतिम टप्पा आहे निकालाचा. तर बघा आता कोर्टाचा दिवस आलाय, उजाडलाय, आणि आता बाहेर पत्रकार सगळेजण चर्चा करायला लागतात. पत्रकार म्हणत संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या या केसचा निकाल आज अंतिम टप्प्यामध्ये आहे. कधीही केस न हरलेल्या या दोन्हीही वकिलांचा रेकॉर्ड आहे. कोणता वकील कोणावर गुरघोडी करणार, कोण सत्य सिद्ध करणार, अर्जुन सुभेदार की दामिनी देशमुख, कोण असेल खरा खुनी? आता हे सगळे पत्रकार तिथे चर्चा करतात. आणि आता ही एक पत्रकार म्हणते, तुम्ही ऐकलं ते बरोबर ऐकले आहेत प्रेक्षकांनो. आमच्या चॅनलवर तुम्हाला या शेवटच्या हिअरिंगचं लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळणार आहे आणि कोर्टाची खास परवानगी आम्हाला मिळाली आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद लुटत राहा फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवर. थँक्यू आपल्या चॅनलवर. बघत राहा प्रेक्षकांनो काय काय झालंय. तर आता इथे सगळे सुभेदार किल्लेदार असे एकत्र आलेत असं दाखवलंय. म्हणजे गाजावाजा सॉलिड केलाय बरं का त्यांनी दाखवताना. तर आता पूर्णाजी सगळे सुभेदार किल्लेदार आले समोरासमोर. आता थोडेसे रविराज जरा अर्जुनकडे बघायला लागतात. थोडे कन्फ्यूज झालेत सगळेजण, एकमेकांशी काय बोलावं. मग रविराज सुरुवात करत म्हणतात, अरे अर्जुन, इच्छा असूनही मी आज तुला ऑल द बेस्ट देऊ शकत नाहीये रे. आता असं ते ऐन वेळेवर का बोलले ते मला नाही कळलं, पण असो. अर्जुन म्हणतो, अरे असू दे सिनियर, तू इथे आलायस तेच माझ्यासाठी खूप आहे. तुम्हाला आतापर्यंत जे शिकवलंयस ना सिनियर, ते माझ्यासाठी इनफ आहे. त्याचा उपयोग करूनच मी आज ही केस जिंकणार आहे बघ. तर आता मात्र प्रियाला टेन्शन आलं ना. अस्मिता सुद्धा आली आहे प्रेक्षकांनो. बघत राहा पुढे. सायली म्हणते, सुमन काकू, प्रतिमा आत्या, बरं झालं तुम्ही आलात. सुमन म्हणते, अगं बाई सायली, अगं अर्जुनने एवढं आग्रहाचं आमंत्रण दिलं म्हटल्यावर कसं ग नाही म्हणणार. पूर्णाजी म्हणतात, अगं ए सुमन, माझ्याकडे तरी बघ, अगं मी पण आली आहे. प्रेक्षकांनो, यांना एक वेगळाच आनंद वाटतोय बरं का. कोर्टामध्ये गेल्यात, आता अर्जुन यांच्या समोर युक्तिवाद करणारे. शेवटी आपलं माणूस असं काहीतरी भारी ग्रेट करताय म्हणल्यावर एक गुड फिलिंग येणारच. तशीच आता पूर्णाजीला फिलिंग येत असेल नाही का. आता प्रतापराव म्हणतात, ए पूर्णाई, तुला काही त्रास झाला तर सांग बरं आम्हाला, तुला काही लागलं सवरलं तर सांग. आता पूर्णाजी हो म्हणतात. मग कुसुम पण आलेलीच आहे आणि कुसुम म्हणते, सकाळीच देवाकडे जाऊन प्रार्थना करून आले मी देवळात, आता सगळं सत्य समोरच येईल. सायली म्हणते, हो येणारच आहे ना. आता हे काही आपल्याला निराश नाही होऊ देणार. सायलीने अर्जुनवर फुल आत्मविश्वास दाखवलाय. प्रिया म्हणजे कुसुम जेव्हा बोलते ना तेव्हा प्रियाकडे बघून बोलते बरं का. प्रियाचे धाबे दणाणले आहेत, पण आता बोलेल कोणत्या तोंडाने. अर्जुन म्हणतो, हो नक्कीच आज निकाल आपल्याकडनं लागणारच. आता हे सगळे एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत असतात तेव्हा अश्विन मात्र सतत प्रियाकडे बघतोय. एक अनामिक भीती अश्विनच्या मनात सुद्धा आहे. पण ना प्रेक्षकांनो, एक वेगळा ट्विस्ट आलाय समोर. म्हणजे आजचा एपिसोड फुल ट्विस्ट आणि टर्ननी भरलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आता या प्रतिमा आत्याला आलाय फोन. इथून पुढे जरा स्लो दाखवलाय त्यांनी एपिसोड, पण बघत राहा काय झालंय. प्रतिमा आत्या फोनवर बोलायचं म्हणून बाजूला जातात आणि तेवढ्यात त्यांच्या समोर महिपत येतो ना. आता त्या फोनवर बोलून पुढे जाणार असतात त्यांच्या फॅमिलीकडे,
आणि त्यांचं लक्ष जातं महिपतकडे. महिपतची नजर बघितली का प्रेक्षकांनो, काय कॉन्फिडंटली बघतोय तो प्रतिमात्याकडे. म्हणजे त्याने केलेल्या गुन्ह्याचं थोडंसंही गिल्ट त्याच्या नजरेमध्ये दिसत नाहीये प्रेक्षकांनो. काय दाखवलाय हा सीन. प्रतिमात्या महिपतकडे बघतात आणि खूप घाबरतात. आता एका पॉइंटला त्या जोरात ओरडतात, पण महिपत मात्र असा त्यांच्या जवळ येत असतो. आता मला एका क्षणाला असं वाटलं महिपत काही बोलतो की काय प्रतिमात्याला. साक्षी सुद्धा त्याच्या सोबतच आहे आणि नेहमीप्रमाणे प्रतिमात्याला महिपतला पाहिल्यावर तो भूतकाळ आठवलाय. त्यांना कसल्या पद्धतीने महिपतने त्रास दिला होता, त्यांना जाळायचा प्रयत्न केला होता, तो अख्खाच्या अख्खा सीन प्रतिमात्याच्या समोर कदाचित आलेलाच आहे असं त्यांनी आपल्याला दाखवलंय, व्हिज्युअलाइज करून दिलंय. महिपत त्यांना त्रास देत असतो आणि त्या उठायचा प्रयत्न करत असतात तेव्हा त्यांच्या अंगावर त्याने जळालेलं लाकूड टाकलेलं असतं. त्या सगळ्या आठवणी प्रचंड भीतीदायक असतात प्रतिमात्यासाठी आणि त्या आठवणी त्यांना आठवल्यात महिपतला पाहिल्यावर. पण आता या क्षणाला आपल्या सगळ्यांनाच असं अपेक्षित आहे की नाही, यावेळेला प्रतिमात्याने ओरडायला हवं होतं की हाच आहे तो माणूस. पण विदिन अ सेकंड आता काय झालंय, हा भूतकाळ त्या आठवतच असतात प्रतिमात्या आणि त्या काही बोलणार तेवढ्यात महिपत त्यांच्या खूप जवळून क्रॉस होऊन डायरेक्ट कोर्टामध्ये जातो आणि प्रतिमात्या मोठ्याने किंचाळतात. सुभेदार किल्लेदार सगळे प्रतिमात्याच्या जवळ आलेत. प्रतिमात्या मोठ्याने ओरडत असतात. आता रविराज डिस्टर्ब होऊन जातात, अर्जुन डिस्टर्ब होऊन जातो. काय झालं सगळे गडबडून जातात. प्रतिमात्याचा श्वास असा वरखाली होत असतो. अश्विन म्हणतो, अगं आत्या शांत हो, अगं हळूवार श्वास घे, काही नाही होणार तुला, काही नाही होणार. सगळेजण ना थोडे बाजूला व्हा, आत्याला थोडंसं श्वास घेऊ द्या, अश्विन असं सांगायला लागतो सगळ्यांना. आता या कल्पनाताई म्हणतात, अरे देवा असं काय झालं प्रतिमाला अचानक. लगेच नागराज म्हणतो, काय माहिती काही कळत नाही वहिनीला असं काय होतंय, वरचेवर असंच करते वहिनी, घाबरते पण काय कारण असतं तेच कळत नाही. पण दादा मला काय वाटतं की तू आता घरी घेऊन जाय वहिनीला. आता रविराजांना काही घरी जाता येईना, त्या केसमुळे त्यांना तिथे थांबावंच लागेल. रॅदर प्रत्येकालाच थांबावं लागणार आहे. पण आता मी म्हटलं ना मगाशी, खूप ट्विस्ट आणि टर्नने भरलेला एपिसोड, तर तसंच झालंय. अर्जुन म्हणत असतो, आत्याची तब्येत बरी नाहीये, मला वाटतं आत्याने घरी जायला हवं. तसं तर माझी इच्छा होती आत्याने थांबावं, सगळ्यांनी थांबावं, पण मला वाटतं आत्याने घरी जाणं बेटर आहे. अर्जुनला बिचारायला कसं तरी होतंय आता. रविराज म्हणतात, अरे अर्जुन मलाही कोर्टात थांबणं गरजेचं आहे रे, पण आता प्रतिमा सोबत जाणंही गरजेचं आहे. आता सगळ्यांनाच प्रश्न पडलाय कोण जाणार प्रतिमात्यासोबत घरी. खरं तर त्यावेळेला सुमन काकूने जायला हरकत नव्हती, म्हणजे एक बेटर ऑप्शन होता त्यांच्यासमोर. पण आता सायली विचार करायला लागते, अरे देवा मला पण मधुभाऊंसोबत थांबावं लागेल, मधुभाऊंना गरज आहे माझी, पण प्रतिमात्यांना सुद्धा माझी जास्ती गरज आहे. मग आता असा विचार करते ती सायली मनातल्या मनात आणि सगळ्यांना म्हणते, मी जाते प्रतिमात्यासोबत घरी. आता बघा रविराज काका एकटे आहेत, मी जाते त्यांच्याबरोबर. आता प्रतापराव म्हणतात, अगं सायली, अगं 2 वर्षापासून खस्ता खातीये तू या केससाठी आणि आज फायनल हिअरिंगला तू कशी काय घरी जाऊ शकतेस. अर्जुनची पण इच्छा नसते सायलीने जावं म्हणून. प्रतापराव म्हणतात, ते काही नाही, तू इथेच थांबणार आहेस अर्जुन सोबत. आता लगेच प्रियाला वाटतं आपण हायलाईट नको व्हायला, म्हणते कशी, नाही म्हणजे बाबा मी पण गेले असते आईबरोबर घरी, पण मला सुद्धा इथे थांबावं लागेल ना कोर्टामध्ये हिअरिंगसाठी, माझं थांबणं पण गरजेचंच आहे. लगेच अस्मिता म्हणते, माझी पण तब्येत तितकीशी बरी नाही आहे, मी पण नाही जाऊ शकत प्रतिमात्याबरोबर. मग आता अश्विन पुढे येतो आणि म्हणतो, तुम्ही कोणी कुठेही जाऊ नका, आत्याबरोबर सध्या मीच असणं गरजेचं आहे. प्रतिमात्या खूप घाबरलेल्या असतात महिपतला बघून, त्यांच्या तोंडून एकही शब्द फुटेना. आता बघा प्रेक्षकांनो, अश्विन म्हणतो तुम्ही सगळे कोर्टामध्ये जा, मी जातो आत्याबरोबर. आता काय होणार आहे नेमकं प्रेक्षकांनो, प्रियाला शिक्षा होणार आहे आता या सगळ्या केस संदर्भात आणि नेमका तिथे अश्विन हजर नाहीये. म्हणजे जे काही कोर्टात होणार आहे ना ते सगळं अश्विन पासून गुप्त राहणार आहे. म्हणजे तो काही विश्वास ठेवणार नाहीये की प्रिया म्हणजे अशी खोटारडी आहे, तिने साक्ष बदलली आहे. अश्विन कसा पलटेल बघा. आता बघा ही प्रिया म्हणते कशी, बघा जावई असावा तर अश्विन सारखा. खरंच रे, तुझ्या इतका चांगला जावई मिळाला म्हटल्यावर आईची काळजी करायचं कारणच नाहीये. मग लगेच रविराज म्हणतात, अश्विन काही सिरियस असलं तर मला कळवत राहा, म्हणजे मी पोहोचेल बरं का केव्हाही घरी. मग अश्विन म्हणतो, हो काका मी कळवतो तुला, चल ग आत्या मी येतो तुझ्यासोबत. मग लगेच प्रतिमात्या घरी जायला तयार होतात, कारण त्या खूप घाबरलेल्या असतात महिपतला बघून. आता या क्षणाला मलाही असं वाटलं की प्रतिमात्याने सांगायला हवं होतं ना की हाच आहे तो माणूस ज्याने माझ्यावर हमला केला, पण काही सिक्रेट्स पुढच्या भागासाठी राखून ठेवलेत प्रेक्षकांनो. तर बघा प्रतिमात्याला अश्विन घेऊन जातो घरी, पण आता सायलीला फार कसं तरी होत असतं, प्रतिमात्याची तब्येत बरी नाहीये म्हणून ती आता अर्जुनकडे अशी केविलवाणे बघते आणि अर्जुन तिला नजरेने दिलासा देतो की काळजी नको करूस, बरं वाटेल प्रतिमात्याला.
असा सीन त्यांनी दाखवलाय. म्हटलं ना थोडंसं स्लो दाखवलं, पण आता बघा ती वेळ आली आहे. आता कोर्टामध्ये सगळेजण आपल्याला दिसणार आहेत. आता तिथे कोर्टात आलेले आहेत जज आणि प्रेक्षकांनो इथून पुढे सगळा थरार रंगणार आहे. आता बघा आल्या आल्या जजने सगळ्यांना एक वॉर्निंग दिली आहे. प्रत्येक जण आपापल्या जागेवर स्थानपन्न झालेत आणि जज सुद्धा. आता जज आल्या आल्या सांगतात कोर्टाकडनं आजच्या सुनावणीचं थेट प्रसारण आणि चित्रीकरण करण्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सगळ्यांनी कोर्टाची शिस्त पाळावी आणि कोर्टाची शांतता राखावी. कोर्टाची कारवाई सुरू केली जाते. आता जजने असं सांगितल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला ते जज म्हणतात ॲडव्होकेट दामिनी देशमुख युअर ओपनिंग स्टेटमेंट प्लीज. आता साक्षीने एक मोठा श्वास घेतलाय बरं का प्रेक्षकांनो. सब लोग दिल थांब के बैठे है. तर बघा दामिनी उठून उभी राहते आणि म्हणते युअर ऑनर, खरं तर ही एक ओपन आणि शट केस आहे. या केसमध्ये खूप असा विचार करण्यासारखं खरं तर काहीच नाहीये मिलॉर्ड. आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी पूर्ण प्रयत्न केलेत सत्य लोकांसमोर येऊच नये म्हणून. त्यांच्या सासऱ्याने अर्थात त्यांच्या अशिलाने खून केलाय विलासचा, ही गोष्ट सगळ्यांसमोर येऊ नये म्हणून अर्जुन सुभेदारांनी आतापर्यंत खूप प्रयत्न केलेत. तर बघा आता सगळेजण दामिनीकडेच बघतायत. दामिनी पुढे म्हणते आणि मधुकर पाटील सुद्धा त्यांनी अत्यंत सोयीस्कर पद्धतीने त्यांच्या आश्रमाची जागा विकत घेणाऱ्या एका साध्या सरळ बिझनेस वुमनला या प्रकरणामध्ये बरोबर फसवलंय. फक्त नाव घेतलं लाडक्या सासऱ्यांनी साक्षी शिखरे आणि लगेच लाडक्या जावयाने साक्षी शिखरेला अडकवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. बघा आता दामिनी तिचं काम करते प्रेक्षकांनो, कारण ती विरुद्ध पक्षाने लढते ना. दामिनी पुढे म्हणते मला पूर्ण खात्री आहे मिलॉर्ड की आपली न्यायदेवता असं होऊ देणार नाही. साक्षी शिखरे सोबत अन्याय होणार नाही. कारण मधुकर पाटलांसारखा खुनी आपल्या समाजामध्ये असा मोकाट फिरू शकत नाही. कारण त्यामुळे सगळ्यांच्याच भवितव्याला धोका असू शकतो मिलॉर्ड. माझी कोर्टाकडे एवढीच विनंती आहे की विलास मर्डर केसमध्ये आरोपी मधुकर पाटील यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी. आता दामिनीने काय तो एवढा युक्तिवाद केलाय आणि आता तिच्या जागेवर जाऊन बसली आहे. आता दामिनी तिचं काम करते आणि आज ना प्रेक्षकांनो प्रत्येकाचे चेहरे खूप जास्तीच फ्लॅश केले आहेत बरं का त्यांनी. दामिनी म्हणते दॅट्स ऑल युअर ऑनर असं म्हणून आता ती बसली आहे जागेवर. आता अर्जुनने तिचं सगळं बोलणं बारकाईने ऐकलंय. जज पुढे म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार युअर ओपनिंग स्टेटमेंट प्लीज. तर आता दिल थांब के बैठो प्रेक्षकांनो. अर्जुन बघा काय म्हणतोय. अर्जुन म्हणतो युअर ऑनर, काय आहे सत्य लपवण्याचे प्रयत्न खूप करण्यात आलेत, पण ते मिस दामिनी देशमुख यांच्या अशिलानी म्हणजे त्यांच्या क्लायंटनी सुद्धा केलेच आहेत. साक्षी शिखरे या प्रत्येक वेळेला कोर्टामध्ये खोटंच बोलत आल्यात. त्या एकदाही कोर्टात खरं बोललेल्या नाहीये. म्हणजे त्यांची खोटं बोलायची लिस्ट एवढी लांबलचक आहे मिलॉर्ड की विचारूच नका. पण आज एक मोठं सत्य आणि अजून एक सत्य या कोर्टासमोर येणार आहे मिलॉर्ड. आता जेव्हा अर्जुन बोलत असतो ना तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासारखे आहेत. अर्जुन म्हणतो त्यासाठी मला साक्षी शिखरे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी देण्यात यावी. मग लगेच ते जज म्हणतात परमिशन ग्रँटेड. आता साक्षीला आलं ना टेन्शन. पण आता प्रेक्षकांनो खरा माइंड गेम जो आहे ना तो इथून पुढे सुरू होणार आहे. तर बघा साक्षी आता त्या तिथे येते त्या चौकटीमध्ये. मैपत साक्षीकडे बघतो, मग साक्षी तिथे जाते. मग आता अर्जुन साक्षी आल्याला म्हणतो मिलॉर्ड, मला ना कोर्टाचा पहिला दिवस आठवतोय साक्षी शिखरेजींचा. म्हणजे जेव्हा साक्षी शिखरेजी कोर्टात पहिल्या दिवशी आल्या होत्या ना तेव्हा काय कॉन्फिडन्स होता त्यांचा. त्या दिवशी त्या म्हणाल्या होत्या की 13 जानेवारी 2023 रोजी त्या तारखेला मी रात्री त्या इव्हिनिंग रेस्टॉरंटमध्येच होते. पण आज बघा यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास गायबच झालाय. ते म्हणजे एकदा या जेलमध्ये जाऊन आल्या आणि यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास गेलाच. मी सिद्ध केलं होतं मिलॉर्ड की त्या 13 जानेवारीला वात्सल्य आश्रमाच्या आतमध्ये होत्या. त्यांचं लोकेशन वात्सल्य आश्रमाच्या आतमध्येच दाखवत होतं. तर आता अर्जुन पुढे काही बोलणार तेवढ्यात त्यांनी हा एपिसोड संपवला. पण प्रेक्षकांनो मालिकेचा धमाकेदार प्रोमो समोर आलाय. झालंय असं
आता जे मी सांगते ना ते लक्षपूर्वक ऐका. झालंय असं प्रेक्षकांनो की अर्जुनने साक्षी सोबत माइंड गेम खेळला. अर्जुन साक्षीला एवढा जोर देऊन विचारतो की तुम्ही त्या रात्री आश्रमात कशाला गेल्या होत्या, तुमचे लोकेशन रिपोर्ट तिथलेच का दाखवतायत. मग आता साक्षी टेन्शन मध्ये येते आणि बहुतेक दामिनीचं आणि तिचं काहीतरी बोलणं झालं असावं आणि साक्षी सगळा ब्लेम प्रियावर लोटते आणि म्हणते या प्रियाने मला तिथे बोलवलं होतं आश्रमामध्ये पैसे घेण्यासाठी. आणि आता प्रिया टेन्शन मध्ये येते. आता जसं माकडिणीचं तिनं उदाहरण दिलं होतं ना प्रियाने की दामिनी माकडिणी सारखी आहे, तिच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं तर ती पिल्ल्याच्या डोक्यावर उभं राहील आणि स्वतःला वाचवेल. एक्झॅक्टली प्रियाने तेच केलंय स्वतःच्या बाबतीत. तिने सगळा ब्लेम साक्षीवरच लोटलाय. म्हणजे साक्षी जो गेम खेळणार असते तो प्रिया गेम खेळते आणि कोर्टात सांगून जाते की साक्षीनेच त्या दिवशी गोळी झाडली होती. आणि हे सगळं ती लाईव्ह सांगते प्रेक्षकांनो टीव्हीच्या समोर कोर्टामध्ये. त्यामुळे साक्षी आणि प्रिया या दोघींनाही जेल होणार आहे. खरं तर हा सस्पेन्स मला फोडायचा नव्हता पण मालिकेचा प्रोमो आला त्यामुळे मी तुम्हाला हे आधीच सांगू इच्छिते. तर कसा वाटलाय तुम्हाला हा धमाकेदार एपिसोड मला नक्की सांगा. पण या सगळ्या सस्पेन्सची मजा घ्यायची असेल ना तर पूर्ण एपिसोड एन्जॉय करायला विसरू नका. कारण कसं होणार, काय होणार, साक्षी कशी कबुली देणार, प्रिया कशी साक्ष फिरवणार त्यासाठी बघत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग हा प्रोमो आलाय. अर्जुन सगळ्यांसमोर सांगतो की हे सत्य आहे मिलॉर्ड, साक्षी शिकरे यांनीच गोळी चालवली आहे आणि प्रिया खोटी साक्ष देत होती. मग दामिनी उठून उभी राहते आणि म्हणते नाही मिलॉर्ड मधुकर पाटील खुनी आहेत. मग सायली म्हणते अहो आता तरी मान्य करा मधुकर पाटील यांनी काही केलेलं नाहीये, खरी खुनी साक्षीच आहे. आता प्रिया घाबरते, तिच्या तोंडून सत्य निघालंय आणि जज त्यांचा निर्णय देणार आहे. त्यामुळे बघत राहा 31 जुलैपर्यंत. ठरलं तर आज आपल्या आवडत्या मालिकेची सकाळपासून वाट बघते प्रेक्षकांनो. तिकडनं एपिसोडच उशिरा आला त्यामुळे उशीर लागला बरं का द्यायला. तर बघत राहा. ठरलं तर मग आजचा एपिसोड धमाकेदार जबरदस्त खतरनाक होता की नाही मग एक लाईक नक्की करा. साक्षी आणि प्रिया दोघीही मांजरीसारख्या भांडणार आहेत प्रेक्षकांनो कोर्टामध्ये. बघायला मजा येणार की नाही. मग ज्यांनी अजूनही चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. कारण ठरलं तर मग या मालिकेचे खरेखुरे रिव्ह्यूज तुम्हाला बघायला मिळतील फक्त आणि फक्त तुमच्या या लाडक्या चॅनलवर. आणि प्रेक्षकांनो टीव्हीवरही बघायला स्किप करू नका. ठरलं तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग सगळेच वाक्य मॅच होऊन जातात नाही का. तर बघूयात उद्या काय घडतंय. मला उत्सुकता आहे प्रचंड उद्याच्या एपिसोडची. आजच्या एपिसोडला नक्की लाईक करा, तुमच्या कमेंट करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त अशा रिव्ह्यू मध्ये. बघत राहा ठरलं तर मग. धन्यवाद.